प्रकरण 6 लोकसंख्या भाग 2. या लेक्चरमध्ये आपण राहिलेला लोकसंख्येचा जो पार्ट आहे तो बघणार आहोत. तर यामध्ये लोकसंख्येची रचना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लिंग गुणोत्तर, तसेच वय आणि लिंग मनोरा, परत लोकसंख्येचा वाढीचा दर आणि आयुर्मान आणि लास्टला साक्षरता प्रमाण, हे ब्राझील आणि भारत या दोघांचं बघायचं आहे आजच्या आपल्याला या व्हिडिओमध्ये. तर सर्वात पहिले आपण लोकसंख्येची रचना, त्यामध्ये लिंग गुणोत्तर काय आहे हे पाहू. हा जो लिंग गुणोत्तर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये हा ग्राफ खूप वेळा आलेला आहे. डायरेक्टली तुम्हाला ग्राफ येतो आणि ग्राफवर प्रश्न विचारले जातात, ते 4 किंवा 6 मार्कला. तर इथं काही 2 विद्यार्थी आहेत, एक मुलगा आणि मुलगी, म्हणजे एक विद्यार्थी आहे आणि एक विद्यार्थिनी आहे, त्यांच्यामधलं कन्व्हर्सेशन आहे. तर तो विद्यार्थी म्हणतोय हे आलेख काय दर्शवतात, तर ती विद्यार्थी उत्तर देते हे आलेख ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दाखवतात, बरोबर. आता दुसरा प्रश्न तो विद्यार्थी विचारतोय, लिंग गुणोत्तर म्हणजे काय. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या, हे त्याचं उत्तर येते. म्हणजे लिंग गुणोत्तर म्हणजे काय. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत कोणत्याही देशामध्ये किंवा राज्यामध्ये. तर याची व्याख्या लिहा, पण आपल्याला परीक्षेत येतं, तर ते आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. आता खाली दिलेलं आहे खाली दिलेलं आहे, ब्राझीलमधील स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे, भारतात मात्र ते प्रमाण नेहमीच कमी राहिले आहे. तर हे बघणार आहोत आपण, बरोबर. आता आपण जर बघितलं लिंग गुणोत्तर, तर वरती जे दिलं आहे, वरती लिंग गुणोत्तर ब्राझीलचं दिलं आहे आणि खाली लिंग गुणोत्तर भारताचं दिलेलं आहे. आता जर आपण एक्सप्लेनेशन बघितलं याचं, बरोबर, तर एक्स जे एक्स ऍक्सिस आहे त्याच्यावर वर्ष आहेत, 1961, 1971, 1981, 1991, 2009 आणि 2001 आणि 2011, अशा प्रकारे आपल्याला एक्स ऍक्सिसवर काय दिलेलं आहे, वर्ष दिलेले आहेत. म्हणजे एक दशक म्हणजे 10 वर्ष अशा प्रकारे दिलं आहे. आणि वाय अक्षावर काय दिलेलं आहे, वाय ऍक्सिसवर आपल्याला लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषामागे स्त्रिया किती आहेत, बरोबर. आता ब्राझीलचं जर बघितलं आपण, 1961 ला किती आहे, जवळजवळ 1010 आहे. नंतर 1971 ला किती आहे, जवळजवळ तेवढंच आहे. 1981 ला थोडंसं वाढलेलं दिसतं आपल्याला, 1020 पर्यंत गेलेलं आहे. आणि नंतर काय झालेलं आहे, वाढतच गेलेलं आहे. 2001 नंतर डायरेक्टली तुम्हाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ दिसेल, म्हणजे खूप जास्त वाढ आहे. आणि या आलेखामध्ये तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व होईल की ब्राझीलमध्ये 1961 पासून ते 2011 पर्यंत जी स्त्रियांची संख्या आहे ती पुरुषांपेक्षा जास्तच आहे. ओके, तर हे आहे. त्यानंतर आपण भारताचं बघूया. आता हा भारताचा आलेख आहे, तुम्हाला दिसेल सेम पहिल्यासारखंच. एक्स ऍक्सिसवर वर्ष आहे, 1961 पासून चालू होतं आणि 2011 ला संपतं. तसेच लिंग गुणोत्तर आहे वाय ऍक्सिसवर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारताचं जर 1961 ला बघितलं लिंग गुणोत्तर 940 होतं, नंतर 1971 ला कमी झालंय, नंतर 1981 ला थोडंसं वाढलंय आणि परत 1991 ला काय झालंय, परत कमी झालंय आणि 2001 ला नंतर काय झालंय, वाढलंय, बरोबर. आणि 2011 ला पण एक 940च्या दरम्यान गेलेलं आहे. तर या आलेखावरच आपल्याला प्रश्न विचारतात 4 किंवा 6 मार्कला. तर अशा प्रकारे तुम्हाला वाचता आलं पाहिजे, त्याच्यावरची जी उत्तरं आहेत ती देता आली पाहिजे. वरती जे 2 आलेख दाखवले आहेत ना, त्याचं आपण काय करू, भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. आता बघा, भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय, दोन्ही देशांच्या संदर्भात लोकसंख्येतील खालील वैशिष्ट्य ठळकपणे आपल्याला दिसतात. गेल्या अनेक दशकात ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे, ते आपण बघितलंय. ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशातील स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढली आहे, हे पण आपण बघितलेलं आहे. भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, ते आपण बघितलं. भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तर चढउतार झालेले पाहण्यास मिळते. 1991 नंतर लिंग गुणोत्तरात थोडीशी वाढ झालेली आहे. तर हे लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, बरोबर. इथं ही बेटी बचाव बेटी पढाव ही गव्हर्नमेंटची स्कीम आहे ना, मुलगी वाचवा मुलगी शिकवा. तर त्याची आपल्याला नितांत गरज आहेच, कारण लिंग गुणोत्तर कसं आहे, पूर्ण देशाचा विचार केला तर सरासरी कमी आहे. आता पहा, बरे जमते का, हा प्रश्न दिलेत आपल्याला. एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याची कारणे काय. आता आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पण लिंग गुणोत्तर कमीच आहे, एक 920-25 आय थिंक इथपर्यंत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. तर त्याची कारण बघितली आपण तर लग्नामध्ये खूप वेळा काय होतो, मुलींकडे लग्न असतं, मुलीचे वडील आहेत त्यांना हुंडा पण द्यावा लागतो, तसेच लग्नासाठी खर्च करावा लागतो. या सगळ्या गोष्टीमुळे यामुळे काय केलं जातं, मुलींपेक्षा मुलांना प्रेफर केलं जातं. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो अबॉर्शन पण होतात, म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या होतात. त्याविषयी आपल्याला गव्हर्नमेंटच्या बरेच स्लोगन वगैरे पण बघायला भेटतात, तसे स्कीम पण बघायला भेटतात. सुकन्या समृद्धी योजना, अशा भरपूर योजना आहेत. त्या काय आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांचं जे प्रमाण आहे लिंग गुणोत्तरामध्ये ते वाढवण्यासाठी अशा स्कीम आहेत, बरोबर. तर बरेच कारण सांगता येतील आपल्याला. तसेच भेदभाव पण होतो मुलगा आणि मुलगीमध्ये.
तर अशा प्रकारे लिंग गुणोत्तराविषयी आपल्याला माहिती आहे आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यानंतर जो आपला दुसरा पॉईंट आहे तो आहे वय आणि लिंग मनोरा. आपण जनरली ह्याला एज पिरॅमिड म्हणतो इंग्लिशमध्ये, आपल्याला मराठीमध्ये दिलेला आहे. ते विद्यार्थी म्हणते हे आलेख जरा वेगळे वाटतात. तो विद्यार्थी म्हणतो हो, हे लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहे. याला काय म्हटलं जातं? याला लोकसंख्येचा मनोरा असेही म्हणतात. आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट आलेख येतो आणि डायरेक्ट विचारतात की हा कशाचा आलेख आहे, तर हा काय आहे? लोकसंख्येचा मनोरा आहे. आता याचा उपयोग काय आहे बघा. आता ती मुलगी परत म्हणते, म्हणजे आपण देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी ओळखू शकतो. हा, ओळखू शकतो आपण, ते बघणार आहोत आता. याच्यामध्ये एका बाजूला स्त्रियांची संख्या दिली आणि एका बाजूला पुरुषांची संख्या दिलेली. हो, तो विद्यार्थी बघा उत्तर देतोय हो. त्यामुळे आपल्याला देशामध्ये मुले किती आहेत, तरुण किती आहेत, वृद्ध किती लोक आहेत हे देखील कळते. परत खाली मुलगी आहे ती काय म्हणते बघा. वरील आलेखावरून असे लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा जास्त आहे. तर हे त्यांचं कन्व्हर्सेशन आहे. तर आपण काय करूया आता, आपण डायरेक्टली आता दोन्ही मनोरे बघूया. सर्वात पहिले ब्राझीलचा जो 2016चा वय आणि लिंग मनोरा तो बघूया आता. यामध्ये बघा एक्स ऍक्सिसवर लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे आणि वाय ऍक्सिसवर काय दिलेलं आहे? वयोगट दिलेला आहे. आता तुम्ही जर एका बाजूला बघितलं तर या एका बाजूवर काय आहे? पुरुष आहेत आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? दुसऱ्या बाजूला आपल्याला स्त्रिया दिसतात, बरोबर. एका बाजूला पुरुष आणि एका बाजूला स्त्रिया दिसतात. वयोगट दिलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर इथं बघितलं एक 30 आणि 34 हा जर वयोगट बघितला आपण, तर त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत पूर्ण लोकसंख्येच्या एक 4.2 वगैरे त्यांची काय आहे? टक्केवारी आहे. आपल्याला तसं लक्षात येईल. तसेच जर आपण इकडं जर स्त्रियांची बघितली तर ती पण कशी आहे? तेवढीच आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि जर आपण तरुणांचं वय बघितलं, समजा जर आपण तरुण 15 वर्षापासून ते 25 ते 30 वर्षापर्यंत बघितलं, तर हा तरुणांची जी संख्या तर ती बघितली तर आहे एक 4% पर्यंत आहे, बरोबर. तसेच स्त्रियांची संख्या पण किती आहे? 4%च्या आसपास आहे. तर अशा प्रकारे आपण ब्राझीलचा जो वय आणि लिंग मनोरा दिलेला आहे तो आपण काय करू शकतो? वाचू शकतो आणि याच्यावरून काय करू शकतो? उत्तर देऊ शकतो. तर तसं आपण जर पूर्ण बघितलं तर जे वृद्ध आहेत, फॉर एक्झाम्पल बघा, 70च्या वरची जी वयोगट आहे त्यांची संख्या जर पर्सेंटेज बघितली प्रत्येक लोकसंख्येमध्ये ब्राझीलच्या, तर ती कशी आहे? कमीच आहे. हे बघितलं तर आपण 1% पण कमी आहे. तर अशा प्रकारे काय करतो आपण? हा नकाशा वाचतो. तर ब्राझीलमध्ये पण तुम्हाला तरुणांची जी संख्या आहे तीच काय दिसेल? जास्त दिसेल. आता आपण काय करू? भारताचा जो आलेख आहे तो बघू, बरोबर. भारताचा जो लिंग गुणोत्तराचा मनोरा आहे, आपण एज सेक्स पिरॅमिड म्हणतो त्याला, ते बघूया. आता भारत जर बघितलं आपण 0 ते 4 पर्यंत जर बघितलं आपण, तर जवळजवळ 5% पर्यंत आहे. नंतर जे वृद्धांची संख्या आहे ती पण वरती होती, कमी आहे. म्हणजे आपण जर बघितलं कमी वयाचे आहेत, नंतर तरुण आहेत आणि त्याच्यानंतर वृद्धांची संख्या काय होत गेलेली आहे, कमी होत गेलेली आहे, उत्तर, बरोबर. तर अशा प्रकारे आपण स्त्रियांच्या बाबतीतही आपल्याला सगळं दोन्ही बाबतीत दिसेल. तर अशा प्रकारे काय आहेत? दोन्ही आलेख दिलेले आहेत. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहू आपण. आता भौगोलिक स्पष्टीकरण मध्ये बघा, लोकसंख्येच्या वयरचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू ऊर्ध्वत्वाकडे झुकत असून भारताची परिस्थिती वेगळी आहे. भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजे भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे, बरोबर. वर्किंग एजचे जे लेबर आहे ते आपल्याकडे जास्त आहे. तसेच यामुळेच आपण काय म्हणतो? भारताला तरुणांचा देश म्हणतो. आपल्याला शास्त्रीय कारणे द्यामध्ये पण हा प्रश्न येतो. चुकी बरोबर लिहामध्ये पण प्रश्न येतो. वरील आलेखाचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्री व पुरुषांच्या संख्येतील फरक आहे का ते शोधा. तर हे आपण शोधू शकतो नकाशा बघून. कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो, तर ते पण बघू शकतो. त्यानंतरचा जो आलेख आहे तो लोकसंख्या वाढीचा आहे. आता हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि बऱ्याच परीक्षांमध्ये आपल्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. तसे तुम्हाला तुमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या असतील, शाळेच्या परीक्षेमध्ये पण येतो. तर हा जो आहे हा रेखा आलेख प्रकारात पडतो. इथं कॉलम वगैरे नसतात, स्तंभालेख नसतात किंवा सिंपल बारग्राफ नाहीये. हा काय आहे? लाईन ग्राफ आहे. ह्याला आपण मराठीमध्ये रेखालेख म्हणतो, बरोबर. तर आता इथं बघा दोन्ही पण देशाचं दिले. तर आपल्याला जे वरती दिलेलं आहे ते लोकसंख्या वाढीचा दर तो कुठला दिलेला आहे? हा आपल्याला ब्राझील मधला दिला आहे. तसेच खाली दिलेला आहे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर, बरोबर. त्याच्यापूर्वी आपण काय करूया? कन्व्हर्सेशन ऐकूया मुलींचं आणि मुलाचं. आता तो मुलगा म्हणतोय हे आलेख काय दर्शवतात? हा प्रश्न येतो आपल्याला बोर्डमध्ये, नक्की लक्षात ठेवा. हे आलेख ब्राझील आणि भारतातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण दर्शवतात, बरोबर. हा, त्यानंतर मुलगा म्हणतोय अरे पण या आलेखात तर रेषा खाली जाताना दिसते, असे का? आता आपण जर बघितलं तर ब्राझीलच्या नकाशात पण काय होतंय? खाली जी आपल्याला जी रेषा आहे ती काय होते? आपण ब्राझीलच्या नकाशात जरी बघितलं तर रेषा कंटिन्यू आपल्याला खाली जाताना दिसते. आणि भारताच्या जर आपण याच्यात बघितलं तर थोडीशी नंतर वाढलेली आहे, नंतर परत खाली चाललेली आहे. तर याचं काय उत्तर देते ती मुलगी बघूया. बरोबर, रेषा जर खाली जात असेल तर याचा अर्थ काय आहे?
याचा अर्थ असा आहे की लोकसंख्या कमी होत आहे. काय होते? लोकसंख्या कमी होते. बरोबर. तो फक्त वाढीचे प्रमाण आधीच्या दशकापेक्षा कमी झालेले दाखवते. बरोबर. त्याच्यानंतर बघा आपल्याला खाली दिले, याचा अर्थ ब्राझीलची लोकसंख्या कमी आहे का? हां, तर ती विद्यार्थिनी उत्तर देते, नाही. याचा अर्थ लोकसंख्येची वाढ कमी आहे. वक्राचा कल पाहता नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ नजीकच्या काळात जर ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ कशी होईल? कमी गतीने होईल असे म्हणता येईल. तर ती मुलगी सांगते आपल्याला. तर अशा प्रकारे त्यांचं कन्व्हर्सेशन आहे आणि त्या कन्व्हर्सेशनवरच आपल्याला आलेख काय आहे समजून घेता येतो. आपण जर ब्राझीलचं बघितलं, ब्राझीलच्या लोकसंख्या वाढीचा दर बघितला तर 1961 ला आहे. तो तर किती आहे? 3% आहे लोकसंख्या. म्हणजे टोटल पॉप्युलेशन आहे त्याच्या पॉप्युलेशन आहे. म्हणजे पूर्ण जी लोकसंख्या आहे त्याच्या 3% मध्ये काय होणार आहे? लोकसंख्या वाढणार आहे. उत्तर बघितलं आपण 1970 ला पण कमी झालेली आहे. 2.5 जवळ आहे. 1980 ला पण कमी झाली आहे. 1990 ला पण कमी झाली आहे आणि 2001 ला पण एकदम कमी झाली. एकदम 0.5% ग्रोथ रेट आहे. म्हणजे काय होणार आहे? लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. लोकसंख्या वाढेल पण दर कसा आहे? कमी आहे. जी लोकसंख्या आहे ती झपाट्याने वाढणार नाही, हळूहळू वाढेल अशा प्रकारे. आणि आपण भारताचा जर विचार केला लोकसंख्या वाढीच्या दरचा, तर आपण जर 1961 ला बघितलं तर काय आहे? बघा आपल्याला एक 2% म्हणजे लोकसंख्या जेवढी आहे त्याच्या प्रमाणामध्ये 1-2% वाढीचा 2% वाढीचा रेट आहे. बरोबर. आणि उत्तरोत्तर बघितलं आपण तर 1971 ला पण जास्त झालं. एकदम जवळपास 2.4-2.5 पर्यंत गेलेला आहे. नंतर 1981 ला पण वरती गेलेला आहे आणि जनरली थोडा कॉन्स्टंट राहिल्यासारखा दिसतोय आपल्याला 1991 पर्यंत. आणि 1991 नंतर जर आपण बघितलं तर जो वाढीचा दर आहे तो काय झालेला आहे? कमी झालेला आहे. आणि जर 2011 ला बघितला तर तो 2%च्या पण खाली आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाचता येतं. आपण जर लोकसंख्या जो वाढीचा दर आहे, हां, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? हा जो भारताचा लोकसंख्या वाढीचा दर आहे, तर त्याचा आलेखाचं काय करू शकतो आपण? स्पष्टीकरण सांगू शकतो. तसे तो वाचू शकतो आणि याच्यावर जर तुम्हाला प्रश्न आले तर तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकतात. बरोबर. आता नंतर हां, तर आपण याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघू. ओके. आता आपल्याला इथं दिलेलं लोकसंख्या वाढीचे प्रमाण ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेले आहे. भारतात अजूनही तशी स्थिती नाही. 2001 ते 2011. आता तुम्ही काय करा, मी जे वाचतोय ना, ते तुम्ही तुमच्या नकाशामध्ये बघा. तुम्हाला हे सगळं दिसेल. भारतात अजूनही तशी स्थिती नाही. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटीने वाढलेली आहे. बरोबर. नंतर भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1971 पर्यंत जास्त होता. त्यानंतर हा दर स्थिरावला आहे. थोडासा स्टेशनरी झालेला आहे. वर्तमान काळात लोकसंख्या वाढीचा दर आहे तो कमी होत आहे, परंतु लोकसंख्या वाढत आहे. ब्राझीलच्या आलेखाचे निरीक्षण करता असे लक्षात येईल की लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या 2 दशकात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण जो म्हणजे बघा 2011 बघितला आपण तर 0.5%च आहे. तर तो कमी होणारच आहे. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला लोकसंख्या वाढीचा जो आलेख दिलेला आहे त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं. त्यानंतर आहे आयुर्मान. आपण याला लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो. तर परत आपण काय करूया, जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे त्यांच्यामधलं जे कन्व्हर्सेशन संभाषण आहे ते बघूया. आणि हा पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हे विचारलेलं आहे आणि जनरली ह्या चॅप्टरवर आपल्याला आलेखच खूप वेळा विचारलेले आहे. 4 ते 6 मार्कला यातले जे आलेख आहेत तेच तुम्हाला पण यावर्षी बोर्डच्या परीक्षेत येणार आहेत. ओके. तर तो विद्यार्थी म्हणतोय, हे आलेख ब्राझील आणि भारतातील व्यक्तींचे सरासरी आयुर्मान दर्शवतात. बरोबर नाही का? असं म्हणते. होय, पण सरासरी आयुर्मान म्हणजे काय? ती विद्यार्थी प्रश्न विचारते. तर आपल्याला त्याचं उत्तर खाली भेटेल. याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते? म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जी लोक आहेत ती सरासरी किती वर्ष जगतात? किंवा एखादं आपण जर गावाचं जर उदाहरण घेतलं तर त्या गावातली लोक किती वर्ष जगतात? तर असं जे आहे त्याला आपण काय म्हणतो? सरासरी वयोमान. आपण सरासरी गणितामध्ये शिकतो. त्याला आपण एव्हरेज म्हणतो की एव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे? बरोबर. त्यानंतर बघा याचा अर्थ असा होतो की आपण भारतीय सरासरी 68 वर्ष जगतो. जे भारतातील लोक आहेत ती काय वळतात? एक 68 वय वर्षापर्यंत जगतात. नंतर हो, आणि ब्राझीलचे लोक सरासरी 75 वर्ष जगतात. हे आहे. दोन्ही मधले आयुर्मान आहे ते फरक आहे. म्हणजे जवळ आपण तसं जर बघितलं तर ब्राझीलचे जे लोक आहेत ते सरासरी एक 7 वर्ष जास्त जगतात. 1960 ला भारतीयांचे आयुर्मान 41 वर्षापेक्षा कमी दाखवते, पण आता ते वाढले आहे. भविष्यात ते आणखी वाढेल. बरोबर. तर अशा प्रकारे ती विद्यार्थी सांगते. तर आपण लाईफ एक्सपेक्टन्सी जर बघितलं तर 1960चं बघितलं तर 41 आहे. नंतर का वाढत गेलं? ज्यावेळेस आपला भारत देश स्वतंत्र झाला होता, तर स्वतंत्र झाल्या आपल्या देशामध्ये आपण जे अन्न म्हणतो, अन्न नव्हतं, बऱ्याच सुखसुविधा नव्हत्या, तसेच आरोग्यविषयी पण सुविधा नव्हत्या.
तर या कारणांमुळे काय व्हायचं, पहिले जे लोक आहेत ते आजारी पडायचे आणि मृत्युमुखी पडण्याचा जास्त दर होता. त्यामुळे आयुर्मान कमीच होतं. आणि आता जर आपण करंटली जर बघितलं तर अन्नाच्या गरजा असतील त्या सगळ्या आता प्रत्येकाच्या भागात आहेत. तसेच हेल्थ तुम्हाला म्हणजे आरोग्यविषयी ज्या गरजा आहेत त्या लवकर आहेत. तर तुम्ही बघितलं असेल लोक तुम्हाला हॉस्पिटल पण आजारी पडलं तर अवेलेबल होतात. तसे डॉक्टरांची संख्या पण आता वाढलेली आहे. इत्यादी सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, जे भारतीय लोक आहेत तर भारतीयांचं पण काय झालेलं आहे, आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. बरोबर. त्यानंतर आपण आता ऍक्च्युली काय करूया, आलेख बघूया. बरोबर. आता सगळ्यात वरचा जो लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मानाचा जो आलेख आहे हा पण रेखालेख आहे आणि जो ब्राझीलचा आहे तो बघूया. आता 1961 ला बघितलं तर 54 वर्ष सरासरी आयुष्यमान आहे. बरोबर. नंतर पुढे बघितलं 1970 ला तर 59 आहे, 1980 ला 62 आहे, 1990 ला 65 आहे, नंतर 2000 ला 70 आहे, नंतर 2010 ला 73 आहे आणि 2016चं बघितलं तर 75 वयापर्यंत सरासरी वयोमान आहे. बरोबर. त्यानंतर आपण आता भारताचं बघूया. भारताचं जर बघितलं आपण सरासरी आयुर्मान तर 1961 साली किती आहे, 1960 साली किती आहे, 41 वय वर्ष, 1970 साली किती आहे, 48 वर्ष, नंतर 1980 साली किती आहे, 54 वर्ष, 1990 साली किती आहे, 58 वर्ष, नंतर 2000 साली किती आहे, 63 वर्ष, तसेच 2016ला म्हणजे लास्टला किती आहे, 68 आहे. आपण जर एव्हरेजली बघितलं तर हळूहळू काय गेलेलं आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मान आहे ते भारतामध्ये पण काय झालेलं आहे, वाढत गेलेलं आहे. पण दोन्ही देशांच्या आयुर्मानामध्ये काय आहे, 7 वर्षाचा फरक आहे. अशा प्रकारे काय होतं, आपल्याला आलेखाचं स्पष्टीकरण सांगतात. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. देशाच्या सरासरी आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक लक्षण आहे. आरोग्यविषयक सुविधा वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली, जीवनसत्वयुक्त मुबलक आहार मिळू लागला. हे मी तुम्हाला सांगितलं. तेच तुम्हाला राईस फॉर्टिफिकेशन सायन्समध्ये विज्ञानमध्ये पण असेल की व्हिटॅमिन ए, ज्या राईसमध्ये गोल्ड राईस म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, असं पण राईस आपण तयार करतोय. ओके. आणि इथे दिले आरोग्यविषयक सुविधा वाढलेल्या आहेत. आता प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जवळ तुम्हाला हॉस्पिटल वगैरे पण जवळ अवेलेबल होतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात पण आता काय झालेले, प्रगती झालेली आहे. रोबोटिक सर्जरी आलेले आहेत. त्या मशीन्स आहेत त्या ऑपरेट करतात आणि डॉक्टर काय करतात, त्या मशीनला ऑपरेट करतात. अशा प्रकारे तसेच जीवनसत्वयुक्त काय झालंय, आहार पण वाढलेला आहे. यामुळे काय होतंय, आयुर्मान वाढू लागलेलं आहे. विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. आपण विकसनशील देशामध्ये येतो आणि विकसित देशामध्ये कोण येतात, अमेरिका, जे युरोपियन देश आहेत ते काय येतात, विकसित देशामध्ये येतात. डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज. ओके ओके. त्यानंतर परंतु सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे साक्षरता प्रमाण. तर इथं जर तुम्ही बघितलं असेल तर लिटरली आता आपण पहिल्यांदा जर साक्षरता रेखालेख जर बघितला ब्राझीलचा, तर 1981 ला किती आहे, 74.6 आहे. 1991 किती आहे, 80% आहे. 2001 ला किती आहे, 86 आहे. आणि लास्टला 2016 ला किती आहे, 92.6% साक्षरता प्रमाण आहे. म्हणजे त्यांच्यातली जी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 92.6% जी लोक आहेत पूर्ण लोकसंख्येपैकी, ते कसे आहेत, साक्षर आहेत, त्यांना लिहिता वाचता येतं. आपण आता भारताचं बघूया. आता भारतामध्ये जे साक्षरता प्रमाण आहे 1981 ला जर बघितलं आपण, एकदम 40.8% आहे. नंतर 1991 ला आपण 48.2 आहे. 2001 ला 61.0 आहे. 2011 मध्ये 69.3 आहे. तसेच 2016 साली 72.2 आहे. आता आपण जर दोन्ही देशांचा फरक बघितला तर भारतामध्ये 2016 साली किती साक्षरता प्रमाण आहे, 72.2, आणि ब्राझीलमध्ये 92.6, म्हणजे जवळजवळ आपण 20% फरक दोन्ही देशांमध्ये बघू शकतो. तर अशा प्रकारे दोन्ही जे देश आहेत त्यांच्या जे रेखालेख दिलेले आहेत साक्षरता प्रमाणचे, तर त्याचं आपण आलेखाचं काय बघितलं, एक्सप्लेनेशन बघितलं. तर ह्याच एक्सप्लेनेशनवर तुम्हाला बोर्डमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर ते आल्यानंतर तुम्ही काय केले पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे. आपण काय करूया, आता स्वाध्यायामध्ये कोणते जे क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये आपल्याला आलेले आहेत ते काय करू, पाहूया. आता हा जर प्रश्न बघितला आपण, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरता प्रमाण अधिक आहे, हा पण आलेला आहे. बरोबर. तसेच जर आपण खाली बघितलं, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध सांगून आपल्याला उदाहरण देऊन स्पष्ट करायला सांगितलेलं. हा पण एक लॉंग आन्सर क्वेश्चन आलेला आहे आपल्याला परीक्षेमध्ये. आणि जो भौगोलिक कारण आहे, लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे, हा पण एक प्रश्न बोर्डच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे प्रश्न येतात आणि मोस्टली या चॅप्टरवरती आपल्याला जे आलेख आहेत की त्या आलेखावरच काय होतात, प्रश्न येतात बोर्डच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे हे जे आलेख आहेत खूप महत्वाचे आहेत. 4 आणि 6 मार्काचे प्रश्न येतात. ओके. तर या ठिकाणी हा चॅप्टर संपलेला आहे. तर तर तुम्हाला लोकसंख्या हा चॅप्टर कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. यानंतरचं आपलं जे लेक्चर आहे तो 7वा चॅप्टर आहे मानवी वस्ती, यावर येणार आहे. ओके, आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.